नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज जरा सकाळी लवकरच उठलो. जवळपास 4:30 वाजले होते. 4 वाजता निघालो डोंबिवली स्टेशनच्या दिशेने. कारण एक महत्त्वपूर्ण कामासाठी मी निघालो होतो. गुलाबी थंडी आणि लोकांची मंदी जवळपास होती स्टेशनला. पहाटे पहाटे निघाल्यामुळे गर्दी थोडी फारशी कमी होती. चालत चालत निघालो. त्यानंतर ट्रेन पकडली. ट्रेन पकडून मग उतरलो मी घाटकोपर स्टेशनला. घाटकोपर स्टेशनवर उतरलो आणि एक मोठा जोक झाला मित्रांनो, तो तुम्हाला पुढे नक्कीच ऐकायला मिळेल. ऐका मग. बघा, रस्ता बघितलात ना, मस्त कोरा करकरीत आहे. मजा आता आहे पुढे. म्हणजे काय झालंय की काही दिवसापूर्वी असं ठरलं होतं आम्हाला कामासाठी बाहेर जायचं आणि अर्ली मॉर्निंग सकाळी भेटायचं आहे लवकर. 4 वाजता उठून घरातून निघलो, फ्रेश वगैरे होऊन घाटकोपरला उतरलो. आता गडबड अशी झाली की आजूबाजूला कुत्र नाही आणि मी रस्ता विसरलो, कुठे चालत चाललोय, काय चाललंय माझं मलाच माहित आहे. भेटेल रस्ता आपल्या हातात चालायचं. अथक परिश्रमानंतर भेटले मला माझ्या जोडीदार आणि निघालो पुढील कामासाठी. पुण्याला जाऊन थोडासा नाश्ता केला पोटभर आणि जिथे कॉन्फरन्स हॉल होता तिथे जवळपास पोचलो. थोडा फ्रेश झालो आणि नंतर माझा नंबर थोडा बाकी होता कॉन्फरन्स रूमसाठी. मग थोडा वेळ विचार करत बसलो नेमकं काय करायचं आहे, कॉन्फरन्समध्ये नेमकं टॉपिक काय देतील, मला काय बोलायला लागेल. याच छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार केला. लॉबीमध्ये उभा राहून 15-20 मिनटं विचार केला की नक्की विषय काय देतील आपल्याला, कोणत्या विषयावर बोलायला लागेल. त्यानंतर कॉन्फरन्स संपलीच होती. मग रामकृष्ण म्हणून हॉटेल आहे लोणावळ्याला उतरताना, तिकडे मस्त पोटवर जेवून झालं. घरातून फोन आला की चिक्की पाहिजे. सो चिक्की घेतली आणि निघालो गाडीच्या दिशेने. त्या गाडीने मला पुणे मुंबई प्रवास मी आज केला. त्या गाडीच्या दिशेने निघालो. त्यात आमच्या ड्रायव्हरचा साहेब जरा डिक्की उघडता का, मला गाडीच्या डिक्कीत मी घेतलेल्या चिक्की टाकायच्या आहेत. मग साहेबांनी माझ्यावर मेहरबानी केली आणि ती डिक्की उघडली. ती डिक्की जेव्हा लॉक उघडला त्यानंतर मी डिक्की उघडली. जागा बराचसा त्रास झाला, दमलो होतो. पण प्रवास कधी व कसा झाला व्यवस्थित झाला, काम देखील सुधार झालं. तर गाडीची डिक्की बंद केली आणि साहेबांना सांगितलं चलो मुंबईला जाण्याची वेळ झाली. तर अचानक ऑफिसमधनं फोन आला की नाही तुम्हाला ऑफिसमध्ये यायला लागेल, एक अर्जंट काम आहे, करणं गरजेचं आहे. तो घरी जाऊन करू शकत नव्हतो. त्यामुळे साहेबांना सांगितलं की ड्रायव्हर साहेब आपण जाऊया गाडीने डायरेक्ट आपल्या ऑफिसला. आणि सीट बेल्ट लावला आणि मार्गशीट झालो ऑफिसजवळ. मस्त प्रवासाचा आनंद घेत प्रवासाच्या दिशेने निघालो. निसर्गाचा आनंद घेत रस्त्याच्या दोन्ही साईडला मोठे मोठे डोंगर. छान वाटतं. प्रवास फार चांगला. काम माझं चांगलं झालं, लोक चांगली भेटली, फार मोठ्या मोठ्या लोकांबरोबर ओळख झाली, मोठ्या मोठ्या डॉक्टर्स बरोबर ओळख झाली. हा आहे सनसेट पॉइंट. इथे लोक उभे राहून फोटो काढतात.
काही तासातच पोचलो ऑफिसला. ऑफिसमध्ये थोडा वेळ काम केलं. ऑफिसमधलं काम पूर्ण झाल्यावर सिस्टम सरळ बंद केला आणि घरी पोचलो. मित्रांनो, याच बरोबर आपला व्हिडिओ मी इथे संपवतो. नक्की आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. काही मजा मस्ती करून व्हिडिओमध्ये द्या. नक्की आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा तुमच्या भावाच्या चॅनलला. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ नंतर. हे आमचे कलिग आहेत. बाय बाय.